नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ब्रॉनी वेअर यांनी लिहिलेल्या टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द डाईंग या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. हे पुस्तक मृत्यूशय्येवर असलेल्या लोकांच्या अनुभवांवर आधारित आहे. रुग्णांच्या शेवटच्या काळात त्यांचं काय मत होतं, त्यांनी काय केलं असतं यावर खूप विचार केला आहे. ब्रॉनी वेअर यांनी हा अनुभव खूप जवळून घेतला आहे, कारण त्या रुग्णांच्या शेवटच्या काळातील देखभाल करणाऱ्या नर्स म्हणून काम करत होत्या. या पुस्तकातील 5 पश्चात्तापांच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्यावर प्रत्येकाने आपल्या जीवनाचा विचार करणं गरजेचं आहे. पहिला पश्चात्ताप म्हणजे मी माझं स्वतःचं जीवन जगण्याचं धाडस का नाही केलं. हे लोकांचं सर्वात मोठं दुःख होतं. ते नेहमीच इतरांच्या अपेक्षानुसार आपलं जीवन जगले. आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या अपेक्षांमध्ये अडकून स्वतःच्या इच्छा, स्वप्न बाजूला ठेवली. शेवटच्या क्षणाला येऊन त्यांना जाणवतं की त्यांनी आपलं खरं जीवन जगायला हवं होतं. त्यांच्या मनात ज्या गोष्टींची आकांक्षा होती त्या त्यांनी कधीच साध्य केल्या नाहीत. अशा प्रकारचा पश्चात्ताप हे सर्वात सामान्य आहे. हे आपण एका उदाहरणातून समजून घेऊ. अनिल नावाचा एक गृहस्थ, जो एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होता. अनिलला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्याने अनेक चित्र प्रदर्शनं लहानपणीच पाहिली होती आणि त्याचं स्वप्न होतं की तो एक मोठा चित्रकार होईल. पण त्याच्या आईवडिलांच्या आग्रहाखातर आणि समाजाच्या अपेक्षानुसार त्याने व्यावसायिक शिक्षण घेतलं आणि कॉर्पोरेट जॉब निवडला. तेव्हा त्याला कधीच वेळ मिळाला नाही आपल्या आवडीचं काहीतरी करण्यासाठी. आज 70व्या वर्षी तो आपल्या मृत्यूशय्येवर पडला आहे आणि तो म्हणतो, काही वर्षांपूर्वीच काम सोडून मी चित्रकलेतच स्वतःला झोकून दिलं असतं तर कदाचित माझं जीवन किती आनंददायी झालं असतं, पण आज मला ते शक्य नाही. दुसरा पश्चात्ताप म्हणजे मी इतका कामाचा ताण घेतला नसता. हा पश्चात्तापही खूप लोकांमध्ये आढळून येतो. लोकांनी कामाच्या मागे इतका वेळ दिला की त्यांनी आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि स्वतःसाठी देखील वेळ दिला नाही. कामाच्या मागे धावत असताना त्यांनी अनेक आनंदाचे क्षण गमावले. मृत्यूच्या जवळ येऊन त्यांना जाणवतं की त्यांना सुखी जीवनाच्या गोष्टी कधीच अनुभवता आल्या नाहीत, कारण त्यांना कायम कामाची चिंता होती. यासाठी आपण विमलाताईंचं उदाहरण घेऊ. त्या एक दुकान चालवायच्या आणि त्यांच्या दुकानाचं काम नेहमी भरपूर असायचं. त्या रोज 12 ते 14 तास काम करायच्या. त्यांच्या मुलांनी कधीच त्यांना जवळीकतेनं पाहिलं नाही. कुटुंबासोबत सहलीवर जाणं किंवा एकत्र वेळ घालवणं त्यांच्या आयुष्यात कधीच घडून आलं नाही. तेव्हा त्यांच्या मुलांनी विचारलं की आई, तू आमच्यासाठी वेळ का देत नाहीस? पण विमलाताईंना आपल्या कामाचा इतका ताण होता की त्या कधीच त्यांच्याकडे लक्ष देऊ शकल्या नाही. आता मृत्यूशय्येवर त्या असा विचार करत असतात की त्या दिवसात कुटुंबासोबत वेळ घालवणं किती महत्त्वाचं होतं. त्या पश्चात्तापाने सांगतात, कदाचित माझं जीवन आज वेगळंच असतं. तिसरा पश्चात्ताप म्हणजे मी माझ्या भावना व्यक्त करायला हव्या होत्या. आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करणं खूप लोक टाळतात. राग, दुःख किंवा निराशा हे अनेक वेळा मनातच ठेवतात, कारण त्यांना वाटतं की बोलण्यानं संबंध बिघडतील किंवा इतरांना त्रास होईल. पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आल्यावर त्यांना जाणवतं की या भावना व्यक्त केल्या असत्या तर त्यांचे संबंध अधिक स्पष्ट आणि सुसंवादी झाले असते. मनातील भावना आतच दाबून ठेवल्यामुळे लोकांनी स्वतःला त्रास दिला आणि आपल्या जवळच्या लोकांशी त्यांचं नातंही स्पष्टपणे विकसित होऊ शकलं नाही. रवी हा नेहमीच शांत स्वभावाचा आणि प्रत्येकाशी चांगलं नातं ठेवणारा माणूस होता. त्याला कायम वाटायचं की जर तो आपल्या मनातलं बोलला तर लोक त्याच्याशी वाईट वागतील किंवा त्याचं नातं बिघडेल. म्हणून त्याने नेहमीच आपल्या भावना मनातच ठेवून दिल्या. आता शेवटच्या क्षणात त्याला जाणवतं की कधीतरी आपलं मन मोकळं केलं असतं तर कदाचित मी मनातल्या भावना व्यक्त करून मोकळा झालो असतो आणि माझे संबंध अधिक प्रामाणिक झाले असते. चौथा पश्चात्ताप म्हणजे मी माझ्या मित्रांसोबत संपर्क ठेवायला हवा होता. जीवनात काम, कुटुंब आणि बाकी जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक लोक जुन्या मित्रांशी संपर्क तोडतात. ज्या मित्रांसोबत कधी काळी खूप चांगले संबंध होते त्यांच्याशी वर्षानुवर्षे संपर्क होत नाही. त्यांच्या सोबतचा वेळ आयुष्यातला एक मोठा आनंदाचा भाग असतो, पण ते विसरलं जातं. शेवटच्या क्षणात मात्र अनेकांना याची खूप खंत वाटते.
त्या मित्रांनीच त्यांच्या जीवनात खूप आनंद दिला होता असं त्यांना शेवटी जाणवतं. हे आपण सुनीताच्या उदाहरणाने समजून घेऊ. सुनीता एक यशस्वी वकील होती. ती कॉलेजमध्ये बऱ्याच मैत्रिणींसोबत राहायची. तिचं कॉलेजचं आयुष्य खूप मजेत आणि आनंदात गेलं. पण नंतर कामाच्या धावपळीमुळे आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे तिने आपल्या कॉलेजच्या मैत्रिणींशी संपर्क कमी केला. अनेक वर्ष गेली आणि ती कुणाशीच संपर्कात राहिली नाही. जेव्हा तिच्या आयुष्यातील शेवटच्या काही दिवसात ती पुन्हा त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिला जाणवतं की तिच्या मैत्रिणींशी जोडलेले संबंध तिने जपले असते तर तिचं आयुष्य खूप वेगळं आणि आनंदी झालं असतं. 5वा पश्चाताप म्हणजे मी स्वतःला आनंदी होऊ दिलं असतं. हा पश्चाताप बऱ्याच लोकांमध्ये आढळून येतो. आपल्या आयुष्यातील संघर्षांमध्ये, कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकून लोकांनी कधीच स्वतःला पूर्णपणे आनंदी होऊ दिलं नाही. त्यांना वाटत राहिलं की काहीतरी कमी आहे किंवा आनंदाची वेळ येईलच, पण त्या वेळेची वाट पाहत राहून जीवनाचा मोठा भाग निघून जातो. शेवटच्या क्षणी त्यांना कळतं की आनंद ही एक निवड आहे, जो ते सहजच अनुभवू शकले असते. त्यासाठी कोणतंही मोठं यश आवश्यक नसतं. फक्त रोजच्या जीवनातील लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची आणि त्याचा स्वीकार करण्याची मानसिकता असावी लागते. हे आपण विनोदच्या उदाहरणाने समजून घेऊ. विनोद नेहमीच आपल्या कामात व्यस्त असायचा. त्याला परफेक्शनची सवय होती आणि तो नेहमीच प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे तो कधीच खरा आनंद अनुभवू शकला नाही. त्याचं आयुष्य नेहमी ताणतणावात गेलं, कारण तो प्रत्येक गोष्टीत अपूर्णता शोधायचा आणि कधीच समाधानी नसायचा. त्याची मुलं, पत्नी, मित्र त्याला हसवण्याचा, आनंदी ठेवण्याचा सतत प्रयत्न करायचे, पण विनोदला तो आनंद अनुभवता यायचा नाही. त्याला सतत परफेक्शनचं ओझं वाटायचं. शेवटी मृत्यूशय्येवर असताना तो कबूल करतो, मी जर थोडा रिलॅक्स झालो असतो आणि छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेतला असता तर माझं आयुष्य अधिक समाधानकारक झालं असतं. आनंदाची वाट बघण्याऐवजी मी तो प्रत्येक क्षणात शोधायला हवा होता. द टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द डाईंग हे पुस्तक आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यास मदत करतं. शेवटच्या क्षणी जे पश्चाताप लोकांना होतात ते आपण आत्ताच टाळू शकतो. त्यासाठी आपल्या जीवनात थोडा थांबून विचार करणं आवश्यक आहे. हे पुस्तक आपल्याला सांगतं की आपण इतरांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या स्वप्नांवर भर देऊन कामाच्या ताणात अडकण्याऐवजी आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी वेळ काढून आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करून आणि रोजच्या जीवनातील लहान गोष्टींमध्ये आनंद शोधून अधिक समाधानकारक आणि पूर्ण जीवन जगू शकतो. शेवटी मृत्यूशय्येवर कुणालाही त्यांच्या संपत्तीची, कामाच्या यशाची किंवा बाह्य प्रशंसेची आठवण होत नाही. त्यांना फक्त आठवतं की त्यांनी आपल्या जवळच्या लोकांवर प्रेम केलं का, त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवले का आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचं स्वातंत्र्य दिलं का. हे पुस्तक वाचून प्रत्येकाने आपल्या जीवनातील उद्दिष्टांचं पुनर्मूल्यांकन करणं गरजेचं आहे. आपण कुठल्या गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत? आपण कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींना मागे ठेवून कामाच्या, समाजाच्या किंवा इतरांच्या अपेक्षांच्या मागे धावत आहोत? या पुस्तकातील 5 पश्चाताप हे आपल्याला आपलं आयुष्य अधिक चांगलं बनवण्यासाठी आणि अंतर्मुख होण्यासाठी प्रेरणा देतात. आपलं जीवन आपण कसं जगतो याचा विचार करण्याची वेळ मृत्यूच्या जवळ आल्यावरच नाही तर प्रत्येक क्षणात करण्याची गरज आहे. जीवनात नको त्या गोष्टींचा ताण घेऊन पश्चाताप करण्याऐवजी प्रत्येक क्षणात आनंद शोधणं आणि आपल्या माणसांमध्ये वेळ घालवणं हेच खरं सुख आहे. ही समरी तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. इतरांनाही या विचारांचा फायदा व्हावा म्हणून शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. आणखी अशाच प्रेरणादायी समरीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करा.